हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला म्हणजेच सांगते मी पुढे तुम्हाला. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. अच्छा, तर सकाळी लवकर आवरलं. बाय द वे मी तुम्हाला सांगू इच्छिते आज माझा शेवटचा पेपर आहे. भाई इतकं मी लाईट कसं काय घ्यायला लागले काय माहिती गोष्टी. आता मी व्लॉगमध्ये गाईज 100 वेळा हे बोलून झालं असेल. बट स्टिल तुम्ही ऐका कारण तुम्ही माझ्या ऑडियन्स आहात. अच्छा, तर आवरल्यानंतर तुम्हाला मला परत एक गोष्ट सांगायची आहे, की मी आज सोबत माझ्या आत्याच्या मुलीलाही घेऊन जात होते. कारण आम्ही प्लॅन केला होता, म्हणजे मी प्लॅन केला होता, की मी तिला मूव्ही दाखवेल थिएटरला. सो बघणार होतो धुरंधर बट तिकडे जाऊन इतका घाण पचका झालाय ना, पुढे सांगते मी. तर आम्ही तिकडे गेलेलो आणि मग मी पेपर द्यायला गेली. पेपर माझा 2 घंट्याचा होता. सो मी तिला बोललेली, "तू पार्किंग एरियामध्ये थांब गाडीजवळ" आणि मी तिला माझा फोन दिला होता, म्हणजे तिला बोर नको व्हायला. सो मी पेपर वगैरे दिला, मस्त तिकडनं आले. मग आम्हाला भूक लागली होती. मग म्हटलं सकाळी इतकं काही खाल्लं पण नव्हतं. सो आम्ही गेलो पावभाजी खायला आणि हां, हा रेस्टॉरंट तोच आहे म्हणजे हा देसी स्वाद जिथे मी माझ्या बर्थडेची पार्टी दिली होती माझ्या गाईज टाईम मॅनेजमेंट करणं कोणी माझ्यापासूनच शिकावं. म्हणजे परत चक्कर नको व्हायला म्हणून मी बिचारीला घेऊन आली. बिचारी माझ्यासाठी 2 तास थांबली. पण ठीक आहे ना यार, कारण माझं घरापासनं कॉलेज खूप दूर आहे. सो हे परवडलं ना. परत या आणि परत जा हे नसतं परवडलं आणि पेपर झाल्यानंतर मी फ्रीच होते दुपारून म्हणून म्हटलं की तिला घेऊन जाते. म्हणजे तिचंही फिरणं होईल आणि माझा पेपरसुद्धा. अच्छा, तर ते असू द्या. व्हिडिओ पुढे निघून जातोय खूप. तर आम्ही प्लॅन केला होता मूव्हीला जायचं. सो आम्ही तिकडे गेलेलो. पावभाजी मस्त असं खाल्लेली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता मूव्हीला जाऊ आणि मग घरी. पण मग तिकडे गेल्यावर काय गाईज यार समजलं, की ती मूव्ही फक्त 18+ वाल्यांनाच आहे आणि मी आहे बट आता ती नव्हती. तिचं 15 आहे फक्त. म्हटलं आई शपथ म्हटलं यार बिचारी एवढ्या दुरून आली. एवढी एक्साइटमेंट होती बट सगळी पाण्यात गाईज गेली. हा बेल्ट मी 20 रुपयात घेऊन दाखवू शकते. हा 300 रुपयाचा बेल्ट ₹10 भेटते ना. बेल्टला पण सोडलं नाहीये गाईज मग बेल्टला म्हटलं पण. सोडा यार तिची एक्साइटमेंट बरकरार राहावं म्हणून मी तिला नाशिकच्या सिटी सेंटर मॉलला घेऊन गेलेली. सो आम्ही तिथे फिरलेलो, खाल्लं-पिल्लं थोडंसं आणि इथे ते असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. क्रिसमससाठी. ओह माय गॉड! त्यानंतर आम्ही गेमिंग झोनमध्ये पण गेलेलो, बट काही खेळलेलो नाही कारण नॉट इंटरेस्टेड अँड वेस्ट ऑफ मनी वाटत होतं. त्यानंतर मग तिकडून येताना आम्ही मिल्कशेक नाही, बदाम शेक होता, सो तो घेतलेला आणि मग घरी आलेलो. तिलाही खूप मज्जा आली. बट स्टिल प्लॅन मूव्हीचा होता. फक्त फिरून आलेलो. पण ठीक आहे आमचं डिस्कशन झालं आणि आम्ही हॅपी होतो. अच्छा, तर तिकडून आल्यावर मग आम्ही घरी आलेलो. तिकडून आल्यावर भाई काय होतं काय, थंडीचे परिणाम होत आहे गाईज आणि मग कामं होते, कामं आवरले. हा पार्ट माझा फेव्हरेट यार. म्वा. म्हणजे भांडी धुतल्यावर जो सुकून आहे ना, तो वट्टा एकदम क्लीन असल्यावरच येतो. आता फक्त हे त्यांनाच समजेल जे माझ्यासारखं रोज येड्यावानी किचन वट्टा धुवत असतो. तर कामं झाल्यानंतर माझ्या मम्मीने परत कामाला लावून दिलं आणि आता फक्त मला नाही तर ह्या दोघांनाही लावून दिलं होतं. म्हणजे आम्ही भाजी खुडत होतो आणि मस्त गप्पा वगैरे मारत हसी मजाक चालू आणि मग रात्रीचं डिनर केलेलं आणि झोपून घेतलेलं. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. डू लाइक, शेअर, कमेंट अँड